या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू। सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव। आंदोलक केजच्या वरडगाव मधील असल्याची माहिती। मनोज जरांगे यांच्या मोर्चाचा दुसरा दिवस। गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही। आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण सुरू। जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम। चर्चेला कधीही नकार दिला नाही। समितीतील सदस्यांसोबत जरांगेंसोबत चर्चा करायला तयार। विखे पाटलांची माहिती। आंदोलनाला एका दिवसाची परवानगी म्हणजे मराठ्यांची चेष्टा। मराठा समाजाचा अपमान करू नका। मागण्या मान्य होईपर्यंत परवानगी द्या। जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी संयमानं शब्दाला जागून जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्या। फडणवीसांनी आंदोलकांसोबत चर्चा करावी। संजय राऊतांची मागणी। पुन्हा पुन्हा मराठ्यांच्या नाराजीची लाट फडणवीसांविरोधात गेल्यास ती त्यांचं राजकीय करिअर बर्बाद करणार असेल। जरांगे यांचा इशारा। मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याबाबत चर्चा व्हावी। एका समाजातून आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणं त्यातून सामाजिक संतुलन बिघडेल। बावनकुळेंची प्रतिक्रिया। अटी शर्थींचं पालन करू, कायदा मोडणार नाही। 20 अटींचं पालन करण्याचं जरांगे यांच्याकडून आझाद मैदान पोलिसांना हमीपत्र। आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। जरांगेंच्या मोर्चाला भाजपकडून बॅनरमधून प्रत्युत्तर। इतिहास शिव्यांना नाही कर्तृत्वाला लक्षात ठेवतो। प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्याकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। मराठवाड्यातील सत्ताधारी विरोधी आमदार खासदारांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। आमदार संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित यांच्यासोबत विलास भुमरे आणि खासदार सोनवणे यांचा जरांगेंना पाठिंबा जाहीर। देवस्थान जमीन घोटाळ्याच्या गुन्ह्यामधून सुरेश धस यांना वगळल्याचा पोलिसांचा अहवाल। आष्टीमधील देवस्थान इनाम घोटाळा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांचे धसांवर आरोप। उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन। श्री गणेशानं सद्बुद्धी दिल्यानं दोन्ही भाऊ एकत्र, ते एकत्रितच राहावेत। ठाकरे बंधूंच्या भेटीवर फडणवीसांचं मार्मिक भाष्य। महाराष्ट्रातील राजकीय संकट दूर करण्यासाठी ठाकरे बंधूंना बळ द्यावं। फडणवीसांनी शिवतीर्थवर बाप्पाकडे हीच इच्छा व्यक्त केली असावी। संजय राऊतांचा टोला। खासगी क्षेत्रातील कामगारांचं कामाचे 9 तास वरून आता 10 तास करण्याचा सरकारचा प्रस्ताव। जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। तर हा प्रस्ताव कायद्याचा भाग झाला तर कामगार गुलामगिरीच्या युगात ढकलले जातील। आव्हाडांची टीका। मंदिर, पाणी आणि स्मशानात भेदभाव नको, हे सर्वांसाठी खुले असावेत। सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। तर जगात अशांती आणि कट्टरतावाद वाढला, मोहन भागवत यांच्याकडून खंत व्यक्त। अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि पार्थ पवार एकत्रित लालबागच्या राजाच्या दर्शनाला। पार्थ पवारांनी जॅकलिनला दानपेटीत टाकण्यासाठी पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल। लालबागच्या राजाची पहिली दानपेटी उघडली। पहिल्याच दिवशी राज्याच्या चरणी अमेरिकन डॉलर्सचा हार आणि कोट्यवधींचं दान। तिरुपती साईनगर शिर्डी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवत दागिने आणि मोबाईलची लूट। मात्र रेल्वे पोलिसात अद्याप गुन्हा नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवस जपान आणि चीनच्या दौऱ्यावर। दोन्ही देशांसोबत द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता। टॅरिफ संदर्भात भारतानं वाटाघाटी कराव्या। डोनाल्ड ट्रम्प यांच्या 50% टॅरिफच्या निर्णयानंतर अमेरिकेकडून भारतासाठी आवाहन। शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणवर गुन्हा दाखल। मोटार खरेदीमध्ये फसवणूक झाल्याचा ग्राहकाचा दावा। शाहरुख खान दीपिका ब्रँड अँबॅसेडर असल्याने तक्रारीत ना। नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर। मुखेड तालुक्यातील लेंडी धरणामधून विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। असनाळ आणि रावणगाव मधील घरांचं मोठं नुकसान। जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार। वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन दुर्घटनेमध्ये 41 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी। पूर आणि भूस्खलनामुळे घरं, दुकानं आणि
इमारतींचं प्रचंड नुकसान. तेलंगणाच्या कामरेड्डीमध्ये मुसळधार पाऊस, 42 सेंटीमीटर पावसाची नोंद. मुसळधार पावसामुळे अनेक गावं पाण्याखाली. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून मुसी नदीचा आढावा. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.